ज्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता तोच माणूस तुमच्या शरीराचे तुकडे करून फ्रीज मध्ये भरून ठेवू शकतो. विचार करूनही अंगावर काटा येतोय ना? पण श्रद्धा वालकर प्रकरणाची तीच भयानक कथा आता पुन्हा घडली आहे. नक्की काय झालं? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. रवींद्र, जो नौदलात टेक्निशियन म्हणून काम करतो, रवींद्र हा विवाहित होता, पण त्याचे मोनिका नावाच्या 29 वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध होते. 29 मार्चची ती दुपार रवींद्रची पत्नी माहेरी गेली होती, म्हणून त्याने आपल्या प्रियसीला घरी बोलावलं. सगळं काही ठीक होतं, पण संध्याकाळी एका वादातून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं आणि रागाच्या भरात रवींद्रने मोनिकाची हत्या केली. हत्या केल्यानंतर रवींद्रने मोनिकाच्या शरीराचे अनेक तुकडे केले. काही भाग त्याने पिशवीत भरून निर्जन स्थळी फेकून दिले, तर काही तुकडे चक्क आपल्या घरातील फ्रीज मध्ये लपवून ठेवले. विल्हेवाट लावण्याची संधी शोधत असताना शेवटी तो स्वतःहून पोलीस स्टेशनला गेला आणि त्याने त्याचा गुन्हा कबूल केला. पोलिसांना मृतदेहाचे काही भाग मिळालेत, पण मोनिकाचं डोकं अजूनही सापडलेलं नाहीये. सुशिक्षित आणि जबाबदार पदावरची माणसं जेव्हा अशा क्रूर मानसिकतेची बळी ठरतात, तेव्हा आपण समाज म्हणून कुठे चाललोय? अशा नराधमाला काय शिक्षा व्हायला हवी, यावर सर्वांनी गांभीर्याने विचार करायलाच हवं.